हे काय झालं यार, शिट. तर मंडळी, कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? आशा करतो की तुम्ही सगळे चांगलेच असताल. आपण झालेलो तर आता लॉग इन रॅपिडो आणि ओलावरती पण झालेलो आहोत. आता बघूयात ट्रिप कधीपासून कोणती कशी वाजते. ट्रिप वाजली पुढे सगळं आम्ही तुम्हाला दिवसभराची अर्निंग किती झाली किती नाही दाखवूयात. बनून राहा माझ्या ब्लॉगवरती. मित्रांनो, अशा पद्धतीने 2 तास झालेत. लई जोशमधून निघलो होतो घरातून, आज एवढा धंदा करा आज तेवढा धंदा करा, पण रॅपिडो आणि ओलाच्या भरोसे जिंदगी खराब आहे. 12 लाखाची गाडी घेतली. बुकिंग काय देतात 130 120 230 रुपयावाले. घेऊन काय करणार? बघू, 2 तास थांबलो, अजून पुढं पण थांबू. दाखवतो आज फुल डे एक्सपीरियंस तुम्हाला मी शेअर करतो. हाँ सर, ओला से बात कर रहा हूँ. आपने कैब बुक की थी ना? हाँ, क्या वो करेंगे? हाँ सर, 5 मिनट्स में पहुँच रहा हूँ आपके लोकेशन पे सर. ओके सर, कैंसिल मत कीजिए, मैं आ रहा हूँ सर. ओके. तर अशा पद्धतीने 3 तासांनी पहिली बुकिंग पडली. आता जातो कस्टमरला पिक करतो, दाखवतो किती बिल एक नंबर दाखवलंय भाई. मला तर आवडलंय. तुम्हाला दाखवतो एंडिंगला काय बिल आलेलं आहे ते. कस्टमर आलेले आहेत. आता बघू, यांना जायचं अंधेरी साईडला सोडून तुम्हाला दाखवतो. एअरपोर्टची होती ड्रॉप पार्किंग. आपण चाललो आहे, तुम्हाला दाखवतो किती फेअर झालं ते. हे झालं फेअर यांचं 536 रुपये. इंटरनॅशनल एअरपोर्ट फक्त 5 किलोमीटरचे आपल्याला भेटले. चांगली अमाऊंट भेटली. चला आता निघूया एअरपोर्टवरून. आणि दुसरी बुकिंग आली तर तुम्हाला सांगतो, तसं कळवतो. मित्रांनो, CNG आपली भरपूर कमी आहे. तर पहिली CNG भरूया आणि मग परत एअरपोर्टला येऊया, बुकिंग घेऊया. बघूया काय रेट देते काय नाही. आहे तिथे एअरपोर्ट रोडच्या बाहेरचा जो पंप आहे तिथे आलेलो आहे. आणि CNG ला लाईन बघायची तुम्हाला. लाईन दाखवून बघा, लाईन का खतरनाक आहे. CNG झालाय भरून. CNG गेलाय 574चा. अशा पद्धतीने 574 रुपयाचा CNG गेलाय. ह्या CNG मध्ये किती धंदा होतो तुम्हाला दाखवतो. ऑलरेडी 500-550 रुपयाचं तर झालेलेच, म्हणजे त्याच्यातच आपली CNG झालेली. बघू आता पुढं काय भाडं भेटते काय नाही. ओला उबेरवर तर हाय लॉग इनच आहे, ओला आणि रॅपिडोवर. ओके, तर मग CNG भरून मित्रांनो डायरेक्टली मी गेलो नाश्ता करायला. भाई आपला एकदम फेवरेट आहे बरं का इडली वडावाला. एक नंबर इडली वडा देतं. त्याची इडली आणि वडा एवढा सॉफ्ट आहे ना भाई, खाऊन एक नंबर मस्त एकदम चिल होऊन जातं. मस्त पैकी नाश्ता करून इकडे आलेलो वसंत ओसीस जवळ. मरोला आहे वसंत ओसीस. तिथून आता वाजलेले आहे आपल्याला बँड्राची. ही बुकिंग आपल्याला भेटली रॅपिडोवरून. आता जाऊन तुम्हाला फेअर कळवतो किती झाला ते. बँड्राला जात असताना एक रिक्षावाल्याने अक्षरशः त्याच्या रिक्षाला चप्पल बांधली होती. का म्हणून बांधली होती काय माहिती, येडा रिक्षावाला तो एक. त्याने आपण पोहोचलेलो आहेत. बँड्रा टर्मिनलचं भाडं होतं मित्रांनो. आणि हे कस्टमरचं बिल, रॅपिडोचं बिल आपल्यालाच भेटतं सगळे. 414 रुपये झालेले. तर आता बघू नेक्स्ट ट्रिप कोणती वाजते. तोपर्यंत वाट बघतो आता इथं बँड्रा टर्मिनलचा. बँड्राला सोडलं कस्टमरला आणि रॅपिडोची बुकिंग होती. तर ओला ऑन करायला गेलो. ओलावाल्याने बघा ही झकमारी करून ठेवली. युअर बुकिंग्स आर ब्लॉक्ड. आता काय करायचं आता आम्ही. त्यांच्या भरोसे गाडी घेऊ नका मित्रांनो.
बघतो यांना काय करता येते. फोन वगैरे करून यांना विचारतो काय झालं काय नाही, तसं मग तुम्हाला पुढे कळवतोच. तर बुकिंग तर मारावं लागतील. निघालो घरातून तर आता बिझनेस तर करावाच लागेल संध्याकाळपर्यंत, कसं पण आपला टार्गेट असतो एक तो. काय करणार आहे ओलाचं. त्यांनी ब्लॉग जे केलं होतं ना ते कळालं का केलं होतं. त्यांचे पैसे बाकी होते भरायचे 425 रुपये. तर ते भरतोय आता, बघू ऑन ड्युटी होते की नाही ते भरल्यानंतर. ओके, 425 रुपये यांना भरायचे. यांना गेले ओलाला पैसे, ओला कॅब्सला कन्फर्म पेमेंट झालं. आता धारीदार पाहिजे ड्युटी ऑन, बघू काय होतंय. झाली अशा पद्धतीने बुकिंग झाली, ड्युटी ऑन आपली. म्हणजे आम्ही गाडी घेऊन पळून जाणार, त्यांच्या भरोशा आम्ही गाड्या घेतल्यात आणि यांचे जर बॅलन्स मायनसमध्ये असला तर हे आपल्याला हे देत नाहीत, म्हणजे ब्लॉक करून टाकतात. काय ओला काय तुम्हाला समजतंय का. बँड्रा टर्मिनसला 2-2.5 तास उभं राहिल्यानंतर काय बुकिंग वाजली नाही, पण आपल्याला एक प्रायव्हेट भाडं भेटलं. त्यांना इथं उलवेला आणून सोडले 1000 रुपयामध्ये. तर आता हे स्टेशन मी आता बघतोय इथं बाणडोंगरी म्हणून, फर्स्ट टाइम बघतोय बाणडोंगरी. काय माहिती आता हे कधी झालं कधी, पण चांगलं अपडेट झालं वरून. आता उलवे मस्तच अपडेट झालेलं आहे. उलवेवरून आपल्याला बुकिंग पडलेली आहे अंधेरी ईस्टची डायरेक्ट भाई घराकडची. तिथं उलवेला थांबलो होतो बराच वेळ, जरा नाश्ता वगैरे केला तिथंच. तर जातो कस्टमरला पिकअप करतो आणि तुम्हाला बिल दाखवतो एंडिंगला किती झालं किती नाही. मग अंधेरीला जात असताना साकी नाका सिग्नल काय सुट्टी देते का मित्रांनो. फट्टे जाम लागलं, एवढा पाय दुखत होता जाम मध्ये अडकून, अक्षरशः बोर झाला होता. तर भावांनो पोहोचलो इकडं, चकाल्याला सोडलं यांना कस्टमरला उलव्यावरून. पण ओलामध्ये बुकिंगच अपडेट नाही झाली आणि कस्टमरची जे पेमेंट ती ऑनलाईन होती. तर आता ती मला समथिंग आहे ना 1350 रुपये काहीतरी बिल दाखवलं होतं त्यांचं, म्हणजे मला भेटणार होतं 1350 रुपये. पण आता इथे सकाळपासून एकच बुकिंग मारली असं दाखवतंय. आता ती बुकिंग काय झाली कशी काय समजतच नाहीये. ग्लिच आलंय काय झालंय काय माहिती. ऑनलाईन पेमेंट आहे, मोठी अमाऊंट आहे, मलाच भीती वाटते आता. चालेल, मी दाखवतो जर झाला अपडेट तर मी तुम्हाला दाखवतो. तर इथं शेवटचीच बुकिंग होतीस सगळ्यांना. चला, गुड नाईट.